यावेळेला एक मोठी बातमी येते। कल्याण स्टेशनवरती प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे। अप आणि डाऊन मार्गावर सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झालाय, त्यामुळे लोकल सध्या उशिराने धावतायत। आज सोमवारचा दिवस आणि लोकांची खरं तर आपल्या इच्छित स्थळी ऑफिसेसला किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठीची गडबड कामाच्या निमित्ताने। मात्र कल्याण स्टेशनवरती प्रवाशांचा मोठा खोळंबा झालाय आणि त्यामुळे ही गर्दी झाली आहे। आणि तिथे सध्या अनाउन्समेंट सुद्धा सुरू आहे। अप आणि डाऊन मार्गावरती सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झालाय, त्यामुळे लोकल उशिराने आहे अशा प्रकारची उद्घोषणा आपल्याला ऐकायला मिळते। प्रवाशांना माहिती दिली जाते कल्याण स्टेशनवरती अप आणि डाऊन मार्गावरती सिग्नल यंत्रणेत बिघाड झालाय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आहेत आपल्या सोबत। गणेश, काय झालंय? श्वेता, कल्याण स्थानकामध्ये प्रवाशांची सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, लोकल उशिराने आहे आणि त्याचं प्रमुख कारण जे आहे अप आणि डाऊन मार्गावर सिग्नल यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झालाय आणि त्याच्यामुळे अनेक लोकलचा खोळंबा झालाय। आज सोमवार आहे, आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणात मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाणारे चाकरमानी कल्याण स्थानकावर आलेले आहेत। मात्र सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं, विशेषतः अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावर हा बिघाड झाल्यानं लोकल सेवा जी आहे ती उशिराने धावते आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक ज्या लोकल आहे स्थानकामध्ये जवळजवळ 15 ते 20 मिनिटं उशिराने येत आहेत आणि स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे। काही वेळानं जर ही सिग्नल यंत्रणा दुरुस्त झाली नाही तर याचा परिणाम उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या जी कल्याणच्या पुढची स्थानकं आहेत त्यांच्यावर होईल आणि मोठ्या प्रमाणात याही स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळेल। श्वेता, बिलकुल गणेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। सिग्नल यंत्रणेत तर आता बिघाड झालेला आहे, मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे। हे बघूयात हा बिघाड कधी दूर होतो आणि ही वाहतूक सुरळीत होते।